कधी हार पडायचा आपल्याला. ठीक आहे तवा. आता हे आम्ही गणपती मळ्यात आलेलो आहेत. या गणपती मळ्यामध्ये आता बटाटे भाजणार आहोत. या बटाट्याचा प्लॉट आहे. हा सुंदर बटाट्याचा प्लॉट आहे. या बटाट्या प्लॉटमधील आम्हाला बटाटे भाजून खाण्याची इच्छा झाली, तर आमचे मित्र नदन सर आणि हा माझा भाऊ सचिन आणि मी दिसतो कोणी काय माहिती तुम्हाला, याच्यावर मी ठेवायचं का शंकर चौधरी. थोडे थांबा लागेल. आणि हे बघा बटाटे, नाही? हो सर. हे बटाटे आणले भाजायला. आता हे हे बघा बटाटे मित्रांनो, हा आपण आता पेटवलेलं आहे. तर आता हे ना पेटल्यानंतर पूर्ण आर पडून द्यायचं. याचा आर पडल्यानंतर आपण याच्यावर बटाटे टाकणार आणि भाजणार आणि मग आपण ते खाणार. ते आत्ताच जर टाकले तर थोडे आळते, त्याला जरा धुराचा वास होईल, त्यामुळे ते काय आपण आत्ताच टाकणार नाहीयेत. तर त्याला आहार पडून द्यावा लागतोय. आणि बटाटे चवदार लागण्यासाठी आमच्याकडे मिठाची पण व्यवस्था आहे. चिंची खाली मीठ आहे. आता हे हा मस्त शेक म्हणजे जाळ केलेला आहे आमचे नदन सर. हे आमचे बटाटे कसे काय, बटाटे कलर कसं काय मित्रांनो सांगा बटाट्याचा. वा 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 वा. आणि हा केलेला जाळ, या जाळात पडणारे हार. हे आजचे लागले तर काय होईल आता? हं? हा टाका, दोघं टाका. सर खाली बसा ना तुम्ही. सर खाली काय बसतं, मला गरम झालंय हे. खाना है तो लड़ना भी पड़ेगा. लड़ने के बाद खाना मिलता है. ये देखो ऐसे बटाटे, हे अशा प्रकारे बटाटे ह्या हारामध्ये टाकलेत आणि आता मस्त भाजले की मग आम्ही त्याचा आस्वाद घेणार आहे. अजून जरा हार कमी पडतोय, त्याच्यामुळं आणखीन गबळ आणलेलं आहे. आता हे गबळ याला पुरेसं होईल. सर तुम्ही उठू नका ना. उठू नका. आणि काय करता, गरम भरपूर- झालंय. एकतर मरणाचं औषध इथं. भरपूर जाळ लावा. जाळ लावल्याशिवाय भाजणार नाही सर ते. तुम्ही मध्येच उठले तर बटाटे कच्चे राहतील. हा नाही उठत सर. मी काहीतरी- बटाटेच भाजून देतो. आणि जाळ जाळ जरी इथला तरी बटाटे भाजले पाहिजे मंत्रोपचाराने. काही मंत्र म्हणा बरं सर. काय मंत्र म्हणतात सर आपण? प्लॉट कोणाचा आहे? हानतेन नाही तर आपल्या लिहून. ओम पट स्वाहा. सर हा प्लॉट कोणाचा आहे? हानतेन आपल्या लिहून. हे बटाट्याचे मालक आहे ना, गावाला गेले गावाला गेले का? म्हणूनच आज आपण ते योग साधलाय आणि आज बटाटे खायला आलेले आहेत. कदाचित जर ते आले मोटरसायकलवर चक्राला तर आपण बटाटे सोडून पळायचं. ते मात्र सावधगिरीने राहायचं. आपण आलेच तर येणार नाही ते, कारण जोडून गेलेत. पण आलेच तर आपण हे बटाटे सोडून पळायची तयारी ठेवू. बोऱ्या बाऱ्या आणलं गाडी हे बघा मित्रांनो, आता आम्ही जे बटाटे भाजलेत ते भाजलेत. आता आम्ही ते खाणार आहे. सर
पॅन्ट जळण बरं का आतून आहे ना पॅन्ट एखादी नाही पण वरून जळेल. बघा हे सरांनी आता मिरच्या मीठ आणि हे भाजलेले बटाटे हे गणपती बाप्पाला अर्पण रे भाऊ दिवस मी तर खाल्ला अगोदरच काय ना काय. हे गणपती बाप्पाला आणि काळ्या आईला अर्पण. हे काळ्या आईला एक अर्पण. किती का अर्पण करतात सगळे ते काळाच्या पोटातच होते तिथून आणलेत काढून आपण. पण तिला खायच्या आधी तिला गणपती बाप्पा तुम्हाला इथूनच बटाटा अर्पण केलंय. जाताना एक देऊन अजून सर जाताना देऊ ना गणपतीला एक, जाताना सोबत अरे वा तुम्ही घेत राहा बरं व्हिडिओ. मी हे करतो. बा. हे बघा आता मस्त पैकी रानात आम्ही बटाट्याची पार्टी केली. आमचे मित्र आले ते नजन सर, हा माझा भाऊ सचिन. आणि सरांना वाटलं आता तुमच्या वेळेत बटाटे आपण बटाटे भाजून खाऊ. हे बघा बटाट्याची अशी आकटी केलेली आहे. हे बघा बटाटे असे हे कर बरं असे असे थोडे पांगे होता, थोडे गार पण व्हायला पाहिजे. हे असे बटाटे आम्ही भाजले इथं मळ्यातच. आणि बटाटे भाजलेत पण कशाबरोबर खायचे तर आम्ही ह्या घासातल्या मिरच्या आणल्या. आणि दुपारी आम्ही जेवत असतो तर जेवायच्या वेळेस मीठ लागतं म्हणून इथं चिंची खाली आमच्या इथं मीठ नेहमीच असतं. आणि मग आता हे मीठ आणि ह्या मिरच्या आणि हे बटाटे अशा प्रकारे आम्ही रानातला आस्वाद घेतोय. मित्रांनो रानचा मेवा आपण त्याला रानमेवा म्हणतो, तो कसा वाटतो बघा. आता हे बघा असं याच्यात आहे ना, आता थोडं थोडं मीठ टाकणार आम्ही. आणि मीठ टाकून त्याबरोबर ही जी मिरची, ही कवळी मिरची, मिठामुळं बटाट्याला चव आली आणि त्याच्याबरोबर ह्या मिरचीचा आस्वाद घेतोय. मित्रांनो मस्त वाटतंय. तुम्हाला कसा वाटला हा गावरान खेड्याकाडचा व्हिडिओ आणि गावरान शेतातली पार्टी मित्रांनो अवश्य कमेंट करून सांगा. लवंगी मिरची ही कोल्हापूरची, मला म्हणत्यात लवंगी मिरची. आमचे नजन सर बघा कसे बटाट्याचा आस्वाद घेतात. आणि हे रानातला रानमेवा आणि हे रानातले बटाटे, रानातला प्लॉट, हे रानामध्ये भाजू राहिलोय. रानातच हे मीठ मिरची बरोबर खातोत. वा जबरदस्त एकच नंबर. आणि काय म्हणाल मित्रांनो तुम्ही ह्या रानमेवाच्या पार्टीला. हे बघा इथं हार, हे बघा बटाटे सोललेले, हे बटाटे सोलतोयत आणि आम्ही सगळे खातात. हे बघा आम्ही आत्ताच आता भाजलेले बटाटे खाल्ले. आणि ते भाजलेले बटाट्यांचं कसं आहे, कोणती चूर केल्यानंतर पुरावरा नाही म्हणून आम्ही बघा ते नष्ट करतोय. आणि बघा हे सगळे टळपल आम्ही आता झाकून टाकलेत. त्याच्यावर आता आमचे हे चौधरी सर, सचिन सर सगळे अशी माती लोटतायत बघा. म्हणजे काय परत जर दुसरं कोणी आलं त्याला काही वाटलं नाही पाहिजे बाई काय खाल्लं इथं काय नाही, असं की जसं थंडीचं शेकलेत. शेकच करणार आहे. चेक केल्यावर कोणालाच कळणार नाही की बाबा हे काय केलंय म्हणून. चोरी करायची पण झाकली गेली पाहिजे. पण मित्रांनो हे जे आम्ही केलंय हे आमच्याच शेतातलं आहे, त्यामुळे तुम्ही कृपया करून असं कुणा शेतात जाऊन चोरी करू नका आणि शेतकऱ्याला त्रास देऊ नका. मित्रांनो आम्ही तुम्हाला फ्रँक केलं, पण अशी चोरी काही करू नका. सगळ्या मित्राच्या सहकार्याने ज्यांच्या मित्राकडे आहे तिथंच जाऊन एकमेकांना गोळ्या मिळून खा. हे आम्ही चोरी केली नाही, हे आमच्या शेतातली.